मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असलेले एक गाव, ऊसाचा पट्टा म्हणून ओळखलं जातं. आणि त्या गावामध्ये एका अवलियानं केली आहे चक्क शेवग्याची शेती. तुम्ही माझ्या मागं बघताय आणि स्क्रीनवरती पण जो बाग वगैरे बघताय आता, एकाच ठिकाणी योग्य व्यवस्थापन करून त्यांनी जवळजवळ 20 एकर शेवग्याची शेती एका ठिकाणी केलेली आहे. त्यांनी ही शेती चालू केली होती 2019 मध्ये. आणि मागच्या वर्षी जो अति पाऊस मराठवाड्याने जो पाहिला, त्या अति महापुराच्या पावसामध्ये आत्ता मी जिथं उभा आहे ना, हे सगळंची सगळं क्षेत्र त्या नदीच्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. शेतकरी तरुणाची जिद्द अशी की आज पुन्हा त्याने हे सगळं मातीने भरून घेतलंय. रस्ते पण पूर्ण असे बनवले, विहीर सुद्धा परत बांधून घेतली आहे आणि परत जिद्दीनं उभं राहून त्याच ठिकाणी उभा केलाय शेवगा शेतीचा हा फार्म थोडक्यामध्ये. तर चला पाहूया मित्रांनो. 2 ओळींमधलं जे अंतर आहे ना, हे 12 फूट आहे आणि 2 झाडांमधलं जे अंतर आहे ना, हे 6 फूट आहे. 12 बाय 6 वरती ह्या शेवगा झाडांची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे एका एकरामध्ये जवळजवळ 500 झाडं बसतात. आणि आता जून मध्ये याची लागवड केलेली आहे. आता जर तुम्ही लागवड केली ना, तर साधारणतः जानेवारीमध्ये याची विक्री चालू होते. पहिल्या 3 महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये शेवगा ह्या पिकाला बऱ्यापैकी भाव असतो. आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही जेवढा माल काढता तेवढं चांगल्या प्रकारचं उत्पन्न तुम्हाला त्या वर्षी मिळतं. नंतर थोडासा भाव कमी होतो. आता एकदा जर तुम्ही झाड लावलं तर तुम्ही 5 ते 6 वर्ष एका झाडावरतीच ह्याचं उत्पन्न घेऊ शकता. याच्याबद्दल डिटेल्स माहितीसाठी आपण ह्या शेतकऱ्यांचा नक्की संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. पण तो बनवणार आहोत आपण जानेवारीमध्ये, जेव्हा याचे ऍक्च्युअल मध्ये हार्वेस्टिंग चालू होईल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या चॅनलला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि येणाऱ्या शेवग्याच्या माहितीसाठी सुद्धा.